श्री स्वामी समर्थ. आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपला विषय असा आहे की स्वामी समर्थ यांच्या कृपा आशीर्वादाने कालभैरव अष्टक याचं पाठ केल्याने आपल्या जीवनामध्ये शत्रुपीडा, बाह्यपीडा व धन आकर्षण या सर्व गोष्टींची प्राप्ती आपल्याला कशी होते व कालभैरव अष्टक हे कशा प्रकारे काम करते. मुळामध्ये कालभैरव हे नक्की काय आहेत हे सर्व आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. मित्रांनो, पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात भैरवाचे प्रकार एकूण किती आहेत. वैदिक पद्धतीमध्ये एकूण कालभैरवाचे प्रकार हे 8 आहेत आणि तंत्रविद्येमध्ये एकूण कालभैरवाचे प्रकार हे 52 आहेत. 52 कालभैरव हे अष्टभैरव जे वैदिक पद्धतीमध्ये आहेत ते त्या 52 भैरवापेक्षा जास्त पॉवरफुल आपण मानू शकतो. त्यामध्ये कालभैरव, बटुक भैरव, चंपट भैरव, असितांक भैरव असे वेगवेगळे भैरव आहेत. त्यामध्ये आपल्याला कालभैरवाचं पाठ केल्याने, कालभैरव अष्टकाचं पाठ केल्याने काय नक्की होईल आणि कसं पाठ करावं. आता मुळामध्ये कधीही कालभैरव अष्टकाचं पाठ करताना आपण समोर अगरबत्ती लोबांची लावणं गरजेचं आहे. लोबांच्या 5 अगरबत्त्या 7 लावू शकता आणि लाल आसनावरती बसून एक तांब्याचा कलश मध्ये पाणी भरून समोर ठेवायचं आणि कालभैरव अष्टक सायंकाळी तुम्हाला 7 वाजता म्हणायचं आहे. नियमित 7 वाजता संध्याकाळी कालभैरव अष्टक म्हणल्याने हे तुमच्या सर्व कार्याची सिद्धी होते. म्हणजे तुम्ही तांब्याच्या कलशामध्ये जे तुम्ही पाणी ठेवलेलं आहे, कालभैरव अष्टक म्हणून झाल्यानंतर ते पाणी प्यायचं आहे व राहिलेलं पाणी थोडंसं घरामध्ये शिंपडायचं आहे. याने घराचे शुद्धीकरण पण होतं आणि बाहेरची कोणतेही तंत्रविद्या तुमच्यावर जर का केलेली असेल तर ती सर्व तंत्रक्रियाही नाहीशी होते. प्रथम ज्या व्यक्तीवरती ह्या सर्व गोष्टींचा प्रभाव आहे, करणी, बाधा व इतर कोणत्या गोष्टी त्यांच्यावरती आहेत असं ज्यांना वाटतं, त्या व्यक्तीने घरातल्या कुठल्याही व्यक्तीने कालभैरव अष्टकाचा पाठ करून तांब्यामधलं जे पाणी आहे त्या व्यक्तीला 7 दिवस पाजल्यास भरपूर अशा पद्धतीने केलेली सर्व बाधाही नाहीशी होते. स्वामी समर्थांचा याच्यामध्ये काय संबंध काय आहे, तर स्वामी हे शिवाजी स्वरूप पण मानलं जातं. स्वामींना दत्तगुरूंचा अवतार सुद्धा मानलं जातं. तर तुम्ही ज्या वेळेला पाठ करता त्यावेळेला स्वामींच्या स्मरण जर का करून तुम्ही पाठ केलं तर हे पाठ समर्पित कालभैरवाला होतं आणि स्वामींना सुद्धा होतं. त्याचा इफेक्ट तुमच्या भौतिक जीवनावरती हा जास्त पडतो. तुमचा गुरु मजबूत होतो. मुलींच्या लग्नासाठी जर का स्थळ येत नसतील तर त्यांनी जर का हे केलं स्वामींना स्मरून तर गुरु मजबूत झाल्याने त्यांच्या लग्नाचे योग तयार होतात. आता या ठिकाणी तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलवरला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर जास्तीत जास्त मित्रांनो करा. तुम्ही असं सहकार्य केलं तर आपला चॅनल ग्रोथ होईल आणि तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ व चांगली छान अशी माहिती मी नक्की आणत जाईल. चला, श्री स्वामी समर्थ.